Hello, good afternoon, students. Today we are going to discuss about the properties of amino acids. Properties of amino acids. Okay. The first property, that is the melting point. Melting point. So amino acids, they are crystalline solid. Okay. They are crystalline solid with the high melting point. They are crystalline solid with high melting point. Okay. म्हणजे या ठिकाणी अमिनो ऍसिड्स हा क्रिस्टलाइन स्वरूपामध्ये असतात, सॉलिड असतात, सॉलिड आहेत आणि क्रिस्टलाइन आहेत आणि दे हॅव द हाय मेल्टिंग पॉइंट. आता या ठिकाणी जनरली मेल्टिंग पॉइंट हाय का असतो? द अमिनो ऍसिड्स स्टे टू डिकम्पोज बिफोर दे मेल्ट. ओके, दे टेंड टू डिकम्पोज. आता जनरली त्या ठिकाणी मेल्ट होण्याच्या आधी ते डिकम्पोज व्हायला लागतात. ओके, टेंड टू डिकम्पोज बिफोर मेल्ट. ओके, मेल्ट होण्याच्या आधी ते जनरली या ठिकाणी डिकम्पोज व्हायला लागतात आणि हे जनरली त्यांचा रेंज जो आहे मेल्टिंग पॉइंटचा, इट इज विदिन द रेंज ऑफ 200 to 300 डिग्री सेल्सिअस. ओके, म्हणजे या ठिकाणी अमिनो ऍसिडची या ठिकाणी टेंडन्सी काय असते? या ठिकाणी टू डिकम्पोज बिफोर मेल्ट. ओके, त्याची मेल्टिंग या ठिकाणी केव्हा होत असते? ॲट द रेंज टेम्परेचर रेंज 200 to 300. ओके, जनरली अमिनो ऍसिड दे आर एक्झिस्ट इन सॉलिड स्टेट. ओके, म्हणजे या ठिकाणी अमिनो ऍसिड मध्ये या ठिकाणी जे विकर हायड्रोजन बॉन्ड्स असतात, अमिनो ऍसिड जनरली सॉलिड स्टेट मध्ये असतात, त्याच्यामध्ये वीक हायड्रोजन बॉन्ड्स असतात आणि अदर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. ओके, दे हॅव they are solid they are solid. Okay, instead of weaker hydrogen bonds, weaker hydrogen bonds and intermolecular forces, intermolecular forces, they have the much stronger ionic attraction. Okay, they have much stronger ionic attraction. आपल्याला माहिती आहे की आपण ज्विटर आयन्स या ठिकाणी सगळे सुरुवातीला पाहिले होते. ज्विटर आयन्स म्हणजे काय की NH या ठिकाणी मायनस NH3 मायनस आणि COO मायनस NH3 प्लस. ओके, हे दोन्ही एकदाच आयनिक कंडिशन मध्ये असले तर त्या ठिकाणी त्याला आपण ज्विटर आयन म्हणतो. तर या ठिकाणी इव्हन दो द अमिनो ऍसिड्स दे आर सॉलिड. ओके, but they have the weaker hydrogen bonds and intermolecular forces. Then also they, instead of that, they also have the much stronger ionic bonds. म्हणजे हायड्रोजन बॉन्ड आणि इंटरमोलिक्युलर फोर्सेस व्यतिरिक्त त्याच्यामध्ये स्ट्रॉंगर आयोनिक आयन सुद्धा त्या ठिकाणी असते. ओके, आयोनिक स्ट्रॉंगर आयोनिक अट्रॅक्शन बिटवीन आयन, म्हणजे ज्विटर आयन दुसऱ्या ज्विटर आयनला स्ट्रॉंग अट्रॅक्शन त्या ठिकाणी आयोनिक अट्रॅक्शन असतं. ओके, आणि जर असं स्ट्रॉंग अट्रॅक्शन त्यांच्यामध्ये असेल तर या ठिकाणी इट टेक्स मोर एनर्जी टू ब्रेक. ओके, इट टेक्स मोर एनर्जी टू ब्रेक. Okay, it takes more energy to break, and therefore the amino acids they have the high melting point. Okay, म्हणजे या ठिकाणी अमिनो ऍसिड्स या ठिकाणी यांच्यामध्ये हाय मेल्टिंग पॉइंट असण्याचे या ठिकाणी कारण काय? कारण त्या ठिकाणी ते सॉलिड आहेत, क्रिस्टलाइन आहेत, हाय मेल्टिंग पॉइंट त्यांचं, कारण ते जनरली दे हॅव टेंडन्सी
टू डिकम्पोज बिफोर द मेल्ट होण्याच्या आधी ते डिकम्पोज व्हायला लागतात. तर या ठिकाणी सॉलिड स्वरूपामध्ये ते असतात आणि त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग या ठिकाणी वीक हायड्रोजन बॉन्ड्स त्या ठिकाणी असतात आणि इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात ज्याच्यामुळे ते बाइंड राहिलेलं असतं. पण त्याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी खूप मोठा त्याच्यामध्ये गोष्ट असते ती म्हणजे आयोनिक अट्रॅक्शन. ग्लिटर आयन या ठिकाणी आपण मागच्याच काढलं होतं. CO मायनस एस आर आणि हा NH3 याला काय म्हणतो आपण ग्लिटर आयन. ओके. तर या ठिकाणी मग हे जे ग्लिटर आयन आहे तर या ठिकाणी याच्यामध्ये स्ट्रॉंग आयोनिक अट्रॅक्शन असतं. तर एक ग्लिटर आयन दुसऱ्या ग्लिटर आयनला या ठिकाणी निगेटिव्हली जसं आता या ठिकाणी परत दुसरा CSR हा इथे हा CO मायनस यांच्यामध्ये स्ट्रॉंग अट्रॅक्शन त्या ठिकाणी तयार होईल. ओके. म्हणजे हे आयन्स एकमेकांमध्ये या ठिकाणी असे स्ट्रॉंग आयोनिक बॉन्ड त्या ठिकाणी तयार करतात आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी अमिनो ऍसिड ब्रेक होण्यासाठी जास्त एनर्जी लागते आणि म्हणून त्या ठिकाणी मेल्टिंग पॉइंट इज मोर इन द अमिनो ऍसिड. तो किती असतो विदिन द रेंज ऑफ 200 to 300 डिग्री सेंटीग्रेड. ओके. Then the next property that is the solubility. Next property solubility. They are soluble in water and insoluble in non-polar organic solvent. Okay. Soluble in water. आता water काय आहे? Water is the ionic bipolar, dipolar nature आहे आपल्याला वॉटरचं माहिती. ओके. So soluble in water. Soluble in water and insoluble in non-polar solvent. Non-polar solvent. तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे वॉटरमध्ये डायपोलर मॉलिक्यूल असतो H2 त्याचं अरेंजमेंट. ओके. तर या ठिकाणी ऑक्सिजनला निगेटिव्ह आणि CH पॉझिटिव्ह. ओके. तर हे डायपोलर त्या ठिकाणी त्याचं नेचर असतं. तर या ठिकाणी हे पण आयोनिक कंडिशनमध्ये आयोनिक कंडिशन म्हणजे कसं डायपोलर आयोनिक कंडिशन आणि अमिनो ऍसिड पण ह्याच्यामध्ये असतात पोलर ह्याच्यामध्ये आयोनिक कंडिशनमध्ये आणि त्याच्यामुळे या ठिकाणी वॉटरमध्ये त्या ठिकाणी अमिनो ऍसिडची सोल्युबिलिटी जास्त दिसते. पण इन्सोल्युबल या ठिकाणी नॉन पोलर जे सोल्युशन असतील तर हे जे डायपोलर जे मॉलिक्यूल आहे वॉटर मॉलिक्यूल त्याच्यामध्ये आयोनिक कंडिशन असल्यामुळे ते डायपोलर. पण नॉन पोलर सोल्युशन जे आहे की जे आयोनिक कंडिशन मध्ये नसतात तर त्याच्यामध्ये ते इन्सोल्युबल असतात. ओके. So in water the ionic attraction between ions in the solid amino acids they are replaced by the strong attraction between polar water molecules and the glitter ions. Okay. So strong ionic attraction strong ionic attraction there is strong ionic attraction between sweeter ions of amino acids. Okay. So solid amino acids they are replaced by strong attraction between म्हणजे जे सॉलिड असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्यामधले जे इंटरॅक्शन्स होते इंटरॅक्शन फोर्सेस होते तर त्याच्याऐवजी आता या ठिकाणी स्ट्रॉंग अट्रॅक्शन फोर्सेस निर्माण होतात. कशामध्ये या ठिकाणी अट्रॅक्शन बिटवीन पोलार ज्याला किंवा डायपोलार असं म्हणतात पोलार वॉटर मॉलिक्यूल and the glitter ion. ओके. glitter ions आणि पोलर याच्यामध्ये स्ट्रॉंग आयोनिक अट्रॅक्शन त्या ठिकाणी निर्माण होतं. The extent of solubility in water it may be varies according to the nature and size of the R group. Okay. So solubility in water is varies. Okay. म्हणजे पाण्यामध्ये तेच पाणी पण त्याच्यामध्ये वेगवेगळे अमिनो ऍसिडची सोल्युबिलिटी ही वेगळी असते. तर या ठिकाणी ही कशामुळे वेगळी असते? इट इज डिपेंड ऑन
इट इज डिपेंड ऑन कशावर द आर ग्रुप डिपेंड्स ऑन द आर ग्रुप म्हणजे जो आपण इथे अमिनो ऍसिड काढलं ना हे अल्फा कार्बन ओके याला एच अटॅच इथे आर ग्रुप इथे सीओ एच आणि एन एच टू ओके आयोनिक कंडिशन मध्ये असेल तर एन एच थ्री प्लस आणि सीओ मायनस ओके तर या ठिकाणी मग हा जो आर ग्रुप असतो तर हा आर ग्रुप जसा या ठिकाणी बदलेल ओके तर त्याप्रमाणे एक्सटेंट ऑफ सोल्युबिलिटी इट मे बी व्हॅरी ओके आणि नॉन पोलर सोल्युशन मध्ये तर त्या ठिकाणी ते इन्सोल्युबल असतात ओके बिकॉज देर इज अ लॅक ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द सॉल्व्हंट अँड मॉलिक्यूल ऑफ द ज्युटर आयन्स म्हणजे नॉन पोलर मध्ये काय होतं नॉन पोलर सॉल्व्हंट मध्ये देर इज नो आयोनिक अट्रॅक्शन आयोनिक अट्रॅक्शनच त्या ठिकाणी नसते आणि त्याच्यामुळे ते त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही ओके देर इज नो आयोनिक अट्रॅक्शन बिटवीन सॉल्व्हंट अँड ज्युटर आयन ओके ज्युटर आयन्स मध्ये आणि त्या सॉल्व्हंट मध्ये सॉल्व्हंटच्या मॉलिक्यूल मध्ये या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं अट्रॅक्शन राहत नाही त्याच्यामुळे त्या ठिकाणी सोल्युबिलिटी जी आहे तर तिथे लॅक असते सो देर इज अ लॅक ऑफ सोल्युबिलिटी इन द नॉन पोलार सॉल्व्हंट आणि वॉटर हे पोलार सॉल्व्हंट असल्यामुळे ते त्याच्यामध्ये सोल्युबिलिटी दाखवतं त्याला त्याच्यामुळे कारण तिथे स्ट्रॉंग आयनिक अट्रॅक्शन त्या ठिकाणी असतं म्हणजे सॉलिड मध्ये असणारे हायड्रोजन बॉन्ड आणि इंटरमॉलिक्युलर फोर्सेस पेक्षा स्ट्रॉंग आयनिक बॉन्ड त्या ठिकाणी तयार होऊ शकतात वॉटर मध्ये म्हणून त्या ठिकाणी त्याची सोल्युबिलिटी ही जास्त असते ओके देन ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी द थर्ड प्रॉपर्टी आपण असेल that is optical activity ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी आता या ठिकाणी जनरल फॉर्म्युला ऑफ अमिनो ऍसिड या ठिकाणी आपण जर पाहिला तर या ठिकाणी देअर इज सेंटर देअर इज अ कार्बन ओके आणि 4 डिफरंट ग्रुप त्या ठिकाणी त्याला अटॅच असतात कार्बन हा NH2 COH R आणि S तर हा अल्फा कार्बन या कार्बनच्या डोक्यावर हे 4 जे ग्रुप आहेत ते चारही वेगळे वेगळे ग्रुप त्या ठिकाणी आपल्याला दिसतात ओके तर या ठिकाणी जर आपण ग्लायसिन पाहिलं तर ग्लायसिन मध्ये फक्त एक फरक असतो म्हणजे एक्सेप्ट ग्लायसिन असं म्हटलं जातं सी त्याच्यामध्ये आर ग्रुप हा फक्त एच असतो इथे the R group is replaced by the S. So except the glycine, okay. In glycine, the R group is only the hydrogen atom. So except the glycine, 4 different groups they are attached to the same carbon atom. Okay, हे 4 वेगवेगळे ग्रुप्स या सेम कार्बन ॲटमला त्या ठिकाणी अटॅच आहे. So they are asymmetrical or chiral. So they are 4 different groups attached to alpha carbon हा अल्फा कार्बन पहिला so they are asymmetrical so they are asymmetrical ज्याला या ठिकाणी चॅरल असं सुद्धा या ठिकाणी म्हटलं जातं चॅरल ओके तर या ठिकाणी असिमेट्रिकल किंवा चॅरलिटी या ठिकाणी आपल्याला दिसते ओके so due to lack of symmetry means there will be the two stereoisomers आता या ठिकाणी लॅक ऑफ सिमेट्री आहे म्हणजे काय दे आर द स्टिरिओआयसोमर्स मीन्स they are they are not the isomers they are the stereo isomers of each other okay एकमेकांचे ते काय असतात स्टेरिओ आयसोमर्स असतात ऑफ एन अमिनो ऍसिड that means one is not superimposable
सुपरइम्पोजेबल मिरर इमेज टू द अदर. ओके, म्हणजे या ठिकाणी सपोज आता या ठिकाणी येस सी म्हणजे एकमेकाचे सुपरइम्पोजेबल इमेजेस त्या ठिकाणी असतात. ओके, नॉन सुपरइम्पोजेबल इमेज. आता या ठिकाणी ही मिरर जर आपण या ठिकाणी घेतली तर या ठिकाणी पहा they are superimposable mirror image to one another. ओके, एकमेकाचे त्या ठिकाणचे काय असतात सुपरइम्पोजेबल मिरर इमेजेस. ओके, वन इज द नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेज टू द अदर. ओके, आणि म्हणून मग या ठिकाणी याला काय म्हटलं जातं, दे आर द स्टिरिओ आयसोमर. ओके, अशी या ठिकाणी आपल्याला ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी जी आहे तर त्या ठिकाणी हे आपल्याला दिसून येईल. ओके, the next that is stereochemistry. Next property, stereochemistry. Stereochemistry. Except the glycine, all the genetically coded protein molecules they are optically active. Okay, except glycine. आता मी आता तर ग्लायसिनचं हे काढले होते. ग्लायसिन मध्ये काय असतं, आर ग्रुप रिप्लेस्ड बाय एच हायड्रोजन. ओके, तर तो ग्लायसिन वगळता ऑल द except the glycine, all amino acids are optically active. They are optically active. Okay. The alpha carbon, they show the chirality of the alpha carbon. Chirality म्हणजे असिमेट्री. अल्फा कार्बन वर त्या ठिकाणी असिमेट्री असलेली दिसते आपल्याला, बरोबर, म्हणजे चार वेगळे ग्रुप दिसतात. सो दे आर कॉमनली जर त्याची ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी चेक केली सो दे आर द एल अल्फा अमिनो ऍसिड्स. ओके, दॅट मीन्स लिओ रोटेटरी. दे आर लिओ रोटेटरी. लिओ रोटेटरी. ओके, लिओ रोटेटरी म्हणजे डाव्या बाजूला त्या ठिकाणी ते रोटेशन करणारे. तर या ठिकाणी लिओ रोटेटरी त्या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी मग दे आर जनरली दे आर कन्सिडर ॲज एल अल्फा अमिनो ऍसिड. म्हणजे त्यांना जनरली काय कन्सिडर केलं जातं, लिओ रोटेटरी अल्फा अमिनो ऍसिड. जनरली सर्व अमिनो ऍसिडचे जे 20 अमिनो ऍसिड्स इसेन्शियल अमिनो ऍसिड्स आहेत ते ऑल आर द अल्फा अमिनो ऍसिड. त्याच्याशिवाय ते प्रोटीन मध्ये येऊ शकत नाही. ओके, जर ते डी असतील तर ते प्रोटीन मध्ये येत नाही. ते एल आहेत म्हणून ते म्हणजे लिव्हर रोटेटरी येत म्हणून ते प्रोटीन मध्ये येतात. तर या ठिकाणी याच्यामध्ये जर काही एक्झाम्पल पाहिलं तर या ठिकाणी आयसोल्युसिन अँड थ्रिओनाइन. Isoleucine and threonine, they have the second center of asymmetry at their third carbon. ओके, आता या ठिकाणी याचं स्ट्रक्चर आपण काढलं तर या ठिकाणी पहा एच सी ओ ओ एस एन एच. ओके, देन ओ एस एच अँड सी एस. ओके, आता हा जो आहे एल थ्रिओनाइन, इट इज एल थ्रिओनाइन. आणि दुसरा सी ओ ओ एस एस एन एच टू
CH2, yes, CH2, CH3. Okay, so it is isoleucine. ओके. तर या ठिकाणी आयसोल्युसिन आणि थ्रिओनाइन, तर हे जे दोघं जण आहेत दे हॅव द सेकंड सेंटर ऑफ ऑसिमेट्री. म्हणजे आता या ठिकाणी हा जो येतो हा इथला अल्फा कार्बन आहे. हा अल्फा कार्बन हा हा अमिनो ऍसिडचा स्ट्रक्चर आणि हा जो आर ग्रुप आहे तर हा तो आर ग्रुप आहे. ओके. तर ह्या आर ग्रुप मध्ये सेकंड कार्बन आहे त्याच्या सिरेलिटीला. ओके, म्हणजे असिमेट्री जी आहे त्याला सेकंड सेंटर आहे म्हणजे इथे पण परत कार्बन, या कार्बनला हे चार बॉन्ड हे अटॅच. तर ह्या अल्फा कार्बनला हा दुसरा सेकंड कार्बन अटॅच होतो त्याला त्याच्यावर या ठिकाणी हे दुसरा त्या ठिकाणी ग्रुप जे ते अटॅच झाले. म्हणजे या ठिकाणी जे हॅव द असिमेट्री ॲट द थर्ड कार्बन. ओके. त्या ठिकाणी थर्ड कार्बन जो आहे तर त्या ठिकाणी तिथे त्या ठिकाणी चिरेलिटी दिसते. म्हणजे इथे सुद्धा हा सी हा प्लेन या ठिकाणी एखादा ग्रुप नाहीये, तर या ठिकाणी याचं स्वतःची पण असिमेट्री आहे. म्हणजे इथं एक ग्रुप एच एक सी एच थ्री एक सी एच टू सी एच थ्री आणि एकीकडे अमिनो ऍसिड, तर अमिनो ऍसिडचा ग्रुप. तर या ठिकाणी अशी त्या ठिकाणी चिरॅलिटी दिसते. इथे सुद्धा ओ एच सी एच आणि सी एच थ्री हा एवढा आर ग्रुप आहे. ओके. आणि हा बाकीचा हा वरचा अल्फा कार्बन. तर सेकंड कार्बन जो आहे तर या ठिकाणी त्याला आपण थर्ड म्हणू, कारण फर्स्ट सेकंड आणि हा थर्ड. तर थर्ड कार्बनवर त्या ठिकाणी काय दिसते आपल्याला की असिमेट्री त्या ठिकाणी दिसते. ओके. So it is the stereochemistry. Okay. Then the role of amino acids. Role of amino acids. So amino acids they plays most important role in the protein synthesis. They plays most important role in protein synthesis. Okay. The proteins they perform the structural, metabolic, and transport function. Okay. They perform the proteins. Okay. Proteins perform protein perform the structural, metabolic, and transport function. Okay. So only the L amino acids. आता मी तुम्हाला सांगितलं only L amino acids they can assimilate. Okay. They are assimilated in proteins. In protein synthesis. Okay. It is in plant. तर या ठिकाणी ठीक आहे. प्रोटीन सिंथेसिस रोल ऑफ अमिनो ऍसिड. तर प्रोटीन्स या ठिकाणी कुठले कुठले फंक्शन करतात, ते स्ट्रक्चरल पार्ट म्हणूनही करतात, मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी मध्ये इन्व्हॉल्व होतात आणि मटेरियल त्या ठिकाणी कॅरी करण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी ते करतात. सो दे परफॉर्म द डिफरंट फंक्शन्स लाईक स्ट्रक्चरल, मेटाबॉलिक अँड transport. Okay. So in plants the only L amino acids they are involved in the synthesis of the protein. Okay. Then the second role, that is the stress resistance. Stress resistance. Stress resistance बघितलं तर या ठिकाणी टेम्परेचर, ह्युमिडिटी, फ्रॉस्ट, पेस्ट अटॅक, स्टॉर्म, फ्लड. तर या ठिकाणी they have the negative effect on the plant metabolism. Okay. स्ट्रेसेस या ठिकाणी कोणते? या ठिकाणी टेम्परेचर, ह्युमिडिटी, फ्रॉस्ट म्हणजे धुकं वगैरे येणं, पेस्ट अटॅक, then storm and flood.
So it has the negative effect on the plant metabolism. Okay, have negative effect on plant metabolism. प्लांटच्या मेटाबॉलिझमवर या सगळ्या स्ट्रेसचा काय होतो निगेटिव्ह इफेक्ट त्या ठिकाणी होतो. ओके, सो देअर इज इन रिडक्शन इन क्वालिटी. ओके, त्याच्यामुळे काय होते ड्यू टू दॅट रिडक्शन इन क्वालिटी. रिडक्शन इन क्वालिटी. ओके, क्वालिटी मध्ये त्या ठिकाणी रिडक्शन झालेलं आपल्याला दिसून येतं इन क्वालिटी ऑफ क्रॉप. ओके, क्रॉपची क्वालिटी कमी झालेली आपल्याला दिसते स्ट्रेसमुळे. So application of amino acid during the stress condition. Okay, it prevents the stress and shows the recovering effect. Application of जर आपण amino acid चा स्प्रे मारला, application of amino acid, it gives okay during the stress. म्हणजे स्ट्रेस कंडिशन मध्ये जर आपण अमिनो ऍसिड चा स्प्रे केला तर या ठिकाणी काय होतं, इट प्रिव्हेंट स्ट्रेस. It prevents stress and it shows the recovering effect. Shows recovering effect. ओके, म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला रिकव्हरिंग इफेक्ट वगैरे त्या ठिकाणी झालेला दिसतो. ओके, सो दॅट इज द रोल ऑफ अमिनो ऍसिड्स इन द स्ट्रेस. आता या ठिकाणी इफेक्ट ऑफ फोटोसिंथेसिस. तर फोटोसिंथेसिसवर या ठिकाणी याचा काय परिणाम होतो पाहू. थर्ड रोल, इफेक्ट ऑन फोटोसिंथेसिस. Effect of photosynthesis. The glycine and glutamic acid, they are the fundamental metabolite in the formation of chlorophyll. Okay, so glycine and glutamic acid. Okay, so these are the fundamental metabolites in formation of the chlorophyll. Main metabolites in chlorophyll formation. The chlorophyll formation चे जे मेटाबॉलिझम असतं त्याच्यामध्ये ग्लायसिन आणि ग्लुटामिक ऍसिड they play the most important role. Okay, so these amino acids, glycine and glutamic acid, they help to increase the chlorophyll in the plant. Okay, आणि त्याच्यामुळे काय होतं, the more chlorophyll is produced, ultimately the more will be production or more degree of photosynthesis. Okay, when the more chlorophyll produced, the more degree of photosynthesis will be there. Okay, then action on stomata. Four, action on stomata. Action on stomata. So L-glutamic acid, it acts as a osmotic agent in the guard cell. Okay, कुठला L-glutamic acid. It is responsible or it acts as a osmotic agent of the guard cell. The osmotic agent म्हणजे काय? The osmotic agent means it is the agent or it is the substance which increases the osmotic pressure of the cell. So it is the osmotic agent of guard cell. आता गार्ड सेलचं ऑस्मॅटिक प्रेशर वाढलं तर ते काय करेल, वॉटर ऍब्सॉर्ब करून घेईल. ओके, आणि वॉटर ऍब्सॉर्ब करून घेतलं की त्या ठिकाणी काय होईल, गार्ड सेल स्ट्रेच होतील आणि ते ओपन होतील. ओके, सो अल्टिमेटली ड्यू टू द हायड्रिक प्रेशर
the stomata will get open and it helps in the gases exchange. Okay, काय होईल त्याच्यामुळे due to that more osmosis, more water will be absorbed. Okay, it increases the head pressure. The stomata gets open. Get open. Okay. आणि stomata open झाल्यानंतर it helps in the gases exchange. Helps in gaseous exchange. Okay. Gaseous exchange त्या ठिकाणी domain will. म्हणजे या ठिकाणी more photosynthesis will कारण more carbon dioxide will be intake by the plant. Okay. किंवा more carbon dioxide will be taken by the plant. This tomato open राहिला तर आणि मग त्याच्यामुळे काय होईल त्या ठिकाणी more photosynthesis will be there. Okay. Then the chelating effect. The next role that is chelating effect. Okay. Chelating effect. Okay. So amino acids they have the chelating effect on the micronutrients. So when they applied together with the micronutrients, the absorption and transportation of micronutrients inside the plant it is easier due to the chelating action. Okay. So amino acids have chelating effect on micronutrients. Okay. Due to that, it helps. So when applied together, जर एकत्रितरित्या त्यांचा स्प्रे जर या ठिकाणी मारला म्हणजे मॅक्रोन्युट्रिएंट्स आणि अमिनो ऍसिड when they applied together, okay, the absorption and transportation of micronutrient inside the plant it is easier. So absorption and transportation of micronutrients in plants will be easier. Will be easier. म्हणजे या ठिकाणी तो चिलेटिंग इफेक्ट दाखवतो आणि चिलेटिंग इफेक्ट दाखवल्यामुळे मायक्रोन्यूट्रिएंट्स जे आहेत तर त्या ठिकाणी ते जे आहे त्याचं ऍब्सॉर्प्शन आणि ट्रान्सपोर्टेशन जास्त होतं म्हणून जर दोघं एकत्र रित्या त्यांचा स्प्रे मारला तर त्या ठिकाणी काय होतं की चिलेटिंग इफेक्टमुळे त्या ठिकाणी ऍब्सॉर्प्शन ट्रान्सपोर्टेशन जास्त होतं ओके अँड टू द इफेक्ट ऑफ सेल मेम्ब्रेन परमेबिलिटी ओके अँड ऑल्सो इन्क्रीजेस सेल परमेबिलिटी also increases cell permeability म्हणजे या ठिकाणी सेलची परमेबिलिटी पण त्या ठिकाणी वाढतो परमेबिलिटी म्हणजे काय ती अलाउ टू पास थ्रू इट ओके म्हणजे ते मेम्ब्रेनचं नेचर की त्या ठिकाणी अलाउज पास थ्रू इट त्याच्या आतून त्या ठिकाणी त्यांना पास होऊ देतो मायक्रोन्युट्रिएंट आता या ठिकाणी चिलेटिंग इफेक्ट म्हणून या ठिकाणी किंवा ती चिलेटिंग एजंट म्हणून सगळ्यात जास्त या ठिकाणी रोल कोणाचा आहे तर रियल ग्लायसिन neoglycine and neoglutamic acid. Okay, so this glycine and glutamic acid they are known to be very effective chelating agent. Okay, very effective chelating agent. Glycine and glutamic acid हे very effective chelating agent म्हणून त्या ठिकाणी काम करतात. Okay, then next role amino acids and the phytohormones.
आता फायटो हार्मोन जर आपण या ठिकाणी बघितले तर वेगवेगळ्या प्रकारचे फायटो हार्मोन्स आपल्याला माहिती आहे. ऑक्झिन, जिबर्लिन, इथिलीन, सायटोकायनिन वगैरे. ओके. So amino acids, they are the precursor and activators of the phytohormone. They are the precursors. Precursor म्हणजे याच्यापासून त्या ठिकाणी त्या ठिकाणी ते फायटोहार्मोन्स तयार होतात किंवा ऑर द ऍक्टिव्हेटर्स म्हणजे ऍक्टिव्ह करतं हार्मोन्सच्या फॉर्मेशनला. सो they are the precursor or activators of the phytohormone. ओके. phytohormonesला त्या ठिकाणी ते ऍक्टिव्हेट करतं किंवा प्रिकर्सर म्हणून काम करतं. आता या ठिकाणी मिथिओनाइन नावाचं जे या ठिकाणी अमिनो ऍसिड आहे. ओके. सो मिथिओनाइन हा मिथिओनाइन नावाचं जे अमिनो ऍसिड आहे, इट इज द प्रिकर्सर ऑफ इथिलीन. प्रिकर्सर ऑफ इथिलीन. इथिलीन नावाचं जे फायटो हार्मोन आहे, रायपनिंग हार्मोन, तर त्याचा हा प्रिकर्सर आहे. त्याच्यापासून इथिलीन तयार होतं. त्यानंतर जे एल ट्रिप्टोफॅन पाहिलं. एल ट्रिप्टोफॅन. सो इट इज द प्रिकर्सर ऑफ ऑक्झिन. ओके. जसं मिथेनाइन हा इथिलीनचा प्रिकर्सर आहे, तसं एल ट्रिप्टोफॅन इट इज प्रिकर्सर ऑफ ऑक्झिन. ओके. आणि एल आर्जिनाइन नावाचा जो अमिनो ऍसिड आहे, इट इंड्युसेस द फ्लॉवरिंग. It induces the synthesis of flower and fruit related hormones. म्हणजे जसं फ्लोरिजिन आहे, व्हर्नॅलिन वगैरे आहे किंवा फ्रूट फॉर्मेशनसाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स आहेत, तर ते जे इंड्यूस द फॉर्मेशन ऑफ, इंड्यूस म्हणण्यापेक्षा जे इन्व्हॉल्व इन द फॉर्मेशन ऑफ, इंड्यूस द सिंथेसिस ऑफ फ्लॉवरिंग अँड फ्रुटिंग. म्हणजे फ्लॉवरिंगसाठी लागणारे फ्लोरिजिन आहे, व्हर्नॅलिन वगैरे जे आहे, तर ते तयार करतं फ्लॉवरिंग. फ्रुटिंग वगैरे, तर त्यासाठी लागणारे जे हार्मोन्स आहेत तर ते या ठिकाणी तयार करतात. तर या ठिकाणी मग हे अशा प्रकारचे वेगवेगळे हार्मोन्स जे आहेत, तर हे वेगवेगळे हार्मोन्स हे वेगवेगळ्या फायटो हार्मोनचे प्रिकर्सर्स आहेत किंवा इंड्युसर्स आहेत. इंड्युसर्स किंवा ऍक्टिव्हेटर्स. ओके. Then the next role of amino acid, that is pollination and fruit formation. Pollination and fruit formation. Pollination and fruit formation. So L-proline, it helps in the fertility of the pollen. So L-proline नावाचा जो amino acid आहे, L-proline. तर या ठिकाणी हे जे L-proline आहे, it help in fertility of pollen. Help in म्हणजे पोलर ग्रेनची फर्टिलिटी मेंटेन करण्यासाठी हे L-proline ची गरज असते. Fertility of pollen. Okay. L-lysine, L-methionine, L-glutamic acid, so that they are essential for the pollination. L-lysine, L-methionine and L-glutamic acid. They are essential for pollination. Pollination होण्यासाठी लायसिन, मिथोनाइन आणि ग्लुटामिक ऍसिड जे आहे ते अमिनो ऍसिड त्या ठिकाणी गरजेचे असते, जे प्लांटमध्ये तयार होते. ओके. These amino acid increases the pollen germination and length of the pollen tube. Okay, it increases pollen germination and length of pollen tube. Length of pollen tube. Okay.
Then the next role, that is equilibrium of soil flora. Equilibrium of soil flora. So equilibrium of soil flora. So L-methionine is a precursor of growth factor. Okay, and it stabilizes cell wall of the microbial flora. Okay, so it stabilizes cell wall of microflora. कुठला अमिनो ऍसिड आहे? L-methionine. So L-methionine it stabilizes the cell wall of the microflora. Okay, and the last role, that is the fruit ripening. Fruit ripening. So fruit ripening मध्ये जर आपण पाहिलं तर L-alanine, L-valine, L-leucine, it improve the quality of the fruit. Okay, L-alanine, L-valine, and L-leucine. Leucine. तर या ठिकाणी काय करतात? It improve the quality of fruit. It improves quality of fruit. फ्रूटची क्वालिटी वाढवतात. ओके, आणि एल हिस्टिडीन नावाचं त्या ठिकाणी अमिनो ऍसिड आहे. एल हिस्टिडीन. एल हिस्टिडीन काय करतं? इट कॉजेस द प्रॉपर रायपनिंग ऑफ फ्रूट. इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रॉपर रायपनिंग ऑफ फ्रूट. Ripening of fruit. Okay, proper ripening of fruit. So these are the different amino acids which plays the different role in the plant. कुठले कुठले रोल पाहिले आपण? तर प्रोटीन सिंथेसिस मधला रोल, स्ट्रेस रेजिस्टन्स, इफेक्ट ऑफ फोटोसिंथेसिस. ओके, प्रोटीन सिंथेसिस मेटाबॉलिक स्ट्रक्चरल अँड ट्रान्सपोर्ट फंक्शन करतं. वेगवेगळ्या स्ट्रेस कंडिशन मध्ये जो निगेटिव्ह इफेक्ट आहे तो रिड्यूस करतो. क्लोरोफिल कंटेंट वाढून फोटोसिंथेसिस घडवतो जास्त. स्टोमॅटाचे ओपनिंग घडून आणतं. चिलेटिंग इफेक्ट म्हणून काम करतं. मायक्रोन्यूट्रिएंट्स इझिली ऍब्सॉर्ब आणि ट्रान्सपोर्ट होतात. फायटो हार्मोन्स तयार करण्यासाठी प्रिकर्सर आणि ऍक्टिवेटर म्हणून काम करतं. पोलन ट्यूब आणि फ्रूट फॉर्मेशन मध्ये अमिनो ऍसिड जे आहेत पोलन जर्मिनेशन वाढवतात. लेंथ ऑफ द पोलन ट्यूब वाढवतात. त्यानंतर मायक्रोबियल फ्लोरा जो आहे तर त्याच्या सेल वॉलला स्टॅबिलाइज करायचं काम करतात, म्हणजे ते बस्ट होऊ देत नाही. आणि फ्रूट रायपनिंग मध्ये सुद्धा अमिनो ऍसिड्स इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. सो दीज आर द व्हेरियस अमिनो ऍसिड्स. तर आज आपण जे या ठिकाणी पाहिलं, दॅट इज द प्रॉपर्टीज ऑफ अमिनो ऍसिड्स अँड द रोल ऑफ अमिनो acids. I hope you got the point. Thank you very much.